दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। पश्चिम प्रभाग सभापती सुरेश अण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम प्रभाग सभा संपन्न झाली। सभेत महावितरण, अतिक्रमण, गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग, ड्रेनेज लाईन, MNGL, पाणीपुरवठा, खड्डे, धूर फवारणी तसेच भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला। या सभेत नगरसेवक शाहू खैरे, आदिती पांडे, राहुल शेलार, मयुरी पवार, राजेंद्र आहेर, सीमा ठाकरे आणि जॉय कांबळे उपस्थित होते। इतर नगरसेवक सभेला उपस्थित नव्हते। सभेला MNGL, स्मार्ट सिटी, MACB, महावितरण तसेच नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। नगरसेवकांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर आपल्या प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्न मांडले। आम्ही दिवसात 10 वेळा आम्हाला जावं लागतं, इतका त्रास होतो सगळ्या लोकप्रतिनिधींना। आणि बाजारपेठ मुख्य बाजारपेठ आहे, ब्रह्म दरवाजाकडनं येणारा रस्ता, भद्रकालीकडनं येणारा रस्ता, जुन्या नाशकातले सगळे रस्ते, हे सर्व तिथून रस्ता आहे ना त्या भद्रकाली सायंकाळाचे। तुम्ही काही दखल घेतली त्याशिवाय तर नोटीस देऊन उपयोग नाही, त्यांना आहे ना वॉर्निंग देऊन किंवा दंड केला पाहिजे की सर्व ते काही आहे। आपण काय माहिती का, फक्त नोटीस दिली म्हणजे झालं काम, असं नाही पाहिजे। नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली, मात्र अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याने सभापती सुरेश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। माहिती का, फक्त ते आले का ते करतात, नंतर परत ते लावतात। आपल्या लोकांनी पण त्यांना पण वॉर्निंग द्या। मागच्या वेळा मी ही गोष्ट आहे ना त्यांना सांगितली आणि कडक वॉर्निंग दिली होती, जो कोणी अगोदर फोन करतो त्याचं नाव मला माहित होतं, ताबडतोब भेटले। तसं आता याच्या पुढे मात्र व्हायला नाही पाहिजे, कारण की आता गणपती उत्सव आहे, सगळं काही आहे, लोकांना पण हे झालं पाहिजे। नागरिकांच्या प्रश्नांची तत्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष कामे मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले। अतिक्रमणाच्या मुद्द्यावरही सभेत जोरदार चर्चा झाली। अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसेच ठेकेदारी पद्धतीने अथवा मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना त्यांची चौकशी आणि पोलीस पडताळणी झाली आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला। भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरही सभेत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले। भटक्या कुत्र्यांसाठी नेमण्यात आलेले पथक नेमके काय काम करते, आतापर्यंत या पथकाने केलेल्या कामाची संपूर्ण माहिती सादर करावी, असे आदेश सभापती सुरेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग, ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे आणि धूर फवारणीसह विविध नागरी प्रश्नांवरही सभेत चर्चा झाली। सदस्यांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांची तात्काळ दखल घेऊन कामे मार्गी लावावीत असे स्पष्ट निर्देश सभापती सुरेश पाटील यांनी दिले। पश्चिम प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आता संबंधित विभाग प्रत्यक्षात कितपत कार्यवाही करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।